आनंदी प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त ट्रॅक समोर आलेला आहे। आत्तापर्यंत आपण इकडे पाहत आहोत की प्रत्येक वेळेला मात्र आता सगळ्या गोष्टी घडत असताना आनंदीला मात्र आता उपेक्षित ठेवलेला आहे। पण आनंदीला खऱ्या अर्थाने या कुटुंबाचा भाग बनण्यासाठी किंवा या कुटुंबामध्ये सामील करून घेण्यासाठी मात्र आता इकडे या मुलांनी जो काही प्रयत्न केलाय तो प्रयत्न मात्र आता खूपच महत्त्वाचा ठरणार आहे आनंदीच्या जीवनामध्ये। म्हणजे आता आनंदीने स्वतःला मोलकरीण बनून त्यांच्यासमोर सादर केलंय। पण आता ही तिन्ही मुलं दुसरं कुणाचं नाही, तितकं आनंदीच्या एका घटनेमुळे अशा पद्धतीने काहीतरी जवळ आलेले आहेत की त्यानंतर मात्र आता सगळ्याच गोष्टी एकाच झटक्यात बदलल्या गेलेल्या आहेत। नक्की असं काय घडलंय, कसं घडलंय, कोणत्या कारणासाठी मात्र आता हे तिघही जण आनंदीच्या इतक्या क्लोज आलेले आहेत, काय घडलंय, कसं घडलंय, सविस्तरपणे पाहूया। इकडे आपण पाहिलं की या दोघांना वरती आता खूपच चिडलेला आहे तो म्हणजे युगंधर, आणि आता राग घेऊन या दोघांच्या नावाने मात्र आता राग फासण्याचा त्याने निर्णय घेतलेला आहे। पण त्याच वेळेला मात्र तिकडे आलेली आहे ती म्हणजे आनंदी तिकडे येते आणि आनंदी मात्र आता सांगायला लागते, थांबा मालक साहेब, समिधा ताईंना हे सगळं बरं वाटलं असतं का, असं म्हणत जो फोटो या दोघांनी फाडलाय तो फोटो तिने आता एकत्रितरित्या केलेला आहे। आणि तो फोटो एकत्रितरित्या करत आता लगेचच ती सांगायला लागते, ज्या वेळेला मात्र आता हा सगळा काही प्रकार घडलाय ना त्यावेळेला मात्र आता इकडे समिधाताईंना हे सगळं चांगलं वाटलं नसतं। तुम्ही समिधाताईंना या सगळ्यामध्ये अशा पद्धतीने जे काही हे करताय ना ती गोष्ट अजिबात बरोबर नाही आहे। समिधाताई यांना एक मुलगा आणि आता बाप यांच्यामध्ये हा अशा प्रकारचा वाद अजिबात आवडला आणि म्हणूनच आपल्या समिधाताईंसाठी तुम्ही असं काहीच करू नका आणि त्यांच्या जीवाला लागेल असं काही वागू नका, असं म्हटल्यावरती तो म्हणतो, एक मिनिट, ही कोण आहे? म्हणजे आता कालपासून मी बघतोय की ही या सगळ्यामध्ये मात्र आता विधी करत आहे, आईचे विधी करून आता मात्र हे सगळं करत आहे, ही आहे तरी कोण? असं म्हटल्यावर ती मात्र आता लगेचच इकडे ही सांगायला लागते, ती म्हणजे स्वतः आता शिल्पा सांगायला लागते की कोण म्हणजे काय, अरे ही तर आता आपल्या घरची कामवाली आहे, तुला आता म्हणजे आपल्याकडे इतक्या कामवाल्या आहेत ना, तर नवीन कामवाल्या येतच असतात, असं म्हटल्यावरती तो म्हणतो ठीक आहे। आणि त्यानंतर मग आता आनंदी खूप मोठा निर्णय घेते कामवाली बनून राहायचं। तोपर्यंत आनंदीने कामवाल्यांच्या सोबतच राहते आणि तसेच कपडे घातलेले आहेत। आणि त्यावेळेला युगंधरला मात्र आता हे काही आवडलेलं नाहीये। युगंधर मात्र आता तिला सांगण्याचा प्रयत्न करतोय की काय चाललंय आनंदी, तू हे असे कपडे का घातलेले आहेस? आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे लगेचच सांगायला लागतोय तो म्हणजे स्वतः आता पृथ्वी, काय चाललंय काय? म्हणजे एका कामवालीला तुम्ही असं विचारता की तिने हे कपडे का घातलेत? आणि त्यावरती आनंदी सांगते, हो मालक साहेब, असं काय करताय? मी जर का या सगळ्यामध्ये मात्र आता म्हणजे मी या सगळ्यामध्ये जर का आता कामवाली आहे किंवा या घरामध्ये सर्वंट आहे तर स्टाफप्रमाणे मी कपडे घालणार। पृथ्वी म्हणायला लागतो, काय चाललंय काय तुमचं? म्हणजे आता बाकीच्यांची कधी इतकी चौकशी करत नाही, पण या सगळ्यामध्ये तुम्ही आता ही सगळी चौकशी करताय, कमालच झाली म्हणायची आता तुमची, असं म्हटल्यावरती मात्र आता हे सगळं चालू असताना इकडे तोपर्यंत लगेचच विद्याधर विचार करतोय, कसं मी आता बरोबर रीतीने वर्मावती घाव घातलाय। म्हणजे आता एका पॉइंटला येऊन इकडे तुम्ही आता ताईचं सुद्धा काही ऐकत नव्हता ना, हा आता ते काही नाहीये। आता इकडे म्हणजे पृथ्वी आणि ही पोरं त्याला अशी तालावरती नाचवतील ना की नाचून मात्र आता हा इकडे कंटाळला पाहिजे आणि त्यानंतर आनंदी ह्याला सोडून गेली पाहिजे, असं म्हणत आता इकडे डोक्यामध्ये घाणेरडा काहीतरी इकडे आता डोक्यामध्ये विचार आहे तो म्हणजे स्वतः आता विद्याधरच्या। आणि त्यानंतर मात्र आता युगंधरला खूप वाईट वाटलंय की या घरामध्ये आनंदीला हवे तो मान तर मिळतच नाहीये, पण त्यापेक्षा आणि त्यानंतर मग सगळेजण ज्या वेळेला जेवण करण्यासाठी निघून म्हणजे ज्या वेळेला सगळेजण निघून गेलेत ब्रेकफास्ट करून त्यावेळेला युगंधर मात्र आता आलेला आहे आणि आनंदी, मला हे आवडलेलं नाहीये, म्हणजे आता तुला मी या घरची माझी बायको म्हणून बनवून आणलेला आहे आणि सुनेचा दर्जा द्यायच्या ऐवजी आता मात्र तुला मोलकर्णीचा दर्जा मला द्यावा लागतोय, यावरती आता ते काही नाहीये। मी आजच्या आज सगळ्यांना घरच्यांना सगळं सत्य सांगणार आहे, मग त्यांना काय वाटायचं ते वाटू दे, असं म्हणत मात्र आता इकडे
लगेचच युगंधर घरच्यांना सगळं सत्य सांगण्यासाठी निघाल्यावरती आनंदीने त्याचा हात धरलाय आणि बाद झालं मालक साहेब, मी तुम्हाला जे काही सांगते ते ऐका. आत्ता जर का त्यांना कळलं की मी त्यांची आई आहे किंवा त्यांच्या आईची जागा आता मी घेतलेली आहे असं जर का तयार झालं तर मात्र या सगळ्यामध्ये एक गोष्ट नक्की होईल की ते माझा खूप राग करतील. आणि म्हणूनच काहीही झालं तरी मला या सगळ्यामध्ये कोणत्याही बाबतीमध्ये त्यांना दुखवायचं नाही आहे ना, आता त्यांना या सगळ्यामध्ये कळू द्यायचं आहे. आणि इतका माझ्या विनंतीचा तुम्ही मान ठेवाल असा आता मी विचार करते. यावरती युगंधर मात्र आता सांगत आहे, अगं ही माझी हार आहे, म्हणजे तुला बायको म्हणून आणलंय, दर्जाचा नाही आहे, उलट तुला कामवाली बनवू. नाही. यावरती ती म्हणते, मालक साहेब तुम्हाला जर का खरंच माझी मदत करायची असेल मग मात्र मी या सगळ्यामध्ये तुम्हाला जे सांगते ते करावंच लागेल. आणि असं म्हटल्यावरती युगंधरचा नाईलाज झालेला आहे. आणि त्यानंतर मात्र आता युगंधर गप्प बसलेला आहे, पण त्याला ह्या गोष्टी सहन होत नाही आहेत. पण त्याच वेळेला मात्र आता ही मुलं घरामध्ये वावरत असताना आनंदीला पाहत आहेत. आनंदीला पाहतच या सगळ्यामध्ये मात्र आता ते म्हणजे घरामध्ये वावरत आहेत आणि आनंदीचं एक साधेपण, चांगुलपण हा त्यांना भावलेला आहे. बरं, त्याच वेळेला इकडे आता पृथ्वीला समजलेलं आहे की आनंदीला दिसत नाहीये. आणि तो आता आनंदीला विचारायला लागतो, काय झालंय, म्हणजे खरंच तुम्हाला दिसत नाहीये का? एकंदर तुमच्या हावभावावरून मला असं वाटलं. हां, म्हणजे दिसत नसलं तरी सुद्धा या घरातला तुमचा वावर एकदम सराईतासारखा आहे, ते कसं काय? आणि त्यावरती मात्र आता आनंदी काहीच बोलत नाहीये. आणि तो म्हणतो, बोल, आणि तरी सुद्धा तुम्हाला या घरामध्ये कामाला कसं काय? आनंदी सांगायला लागते, मी माझ्या मनाच्या दारांनी बघते आणि मी खरंच तुम्ही आल्यापासून पाहत आहे की तुमच्या आईवरती किती नितांत प्रेम आहे. तुम्ही तुमच्या आईवरती किती प्रेम करता हे आता मी खरंच पाहिलेलं आहे. आणि असं असताना खरं आता तुमची आई तुमच्यावरती आणि तुमच्या वडिलांच्या वरती, दोघांच्या वरती सुद्धा प्रेम करत असणार आहे. आणि हे करत असताना मात्र आता तुम्ही सगळेजण आईसाठी किती लाडके आहात. आणि आईला लाडक्या असणाऱ्या दोन व्यक्तींच्या मध्ये ज्या वेळेला भांडणं होतात ना, त्यावेळेला एका आईचा जीव कसा तुटतो हे आता तुम्ही मला विचारा. असं म्हटल्यावरती मात्र आता तो सांगायला लागतो, हे बघा, तुम्ही ना त्यांच्या म्हणजे ते तुमचे मालक असतील, पण आता म्हणून तुम्ही मला त्यांच्यावरती हे करण्याचा फोर्स करू नका आणि त्यांच्याबद्दल काहीही सांगण्याचा सुद्धा प्रयत्न करू नका. आणि त्यानंतर मग आता आनंदी सांगते, अजिबात नाही, मी तुम्हाला कोणत्याही प्रकारे फोर्स करत नाही आहे, कोणत्याही प्रकारे आग्रह करत नाही आहे. मला फक्त इतकंच म्हणायचं आहे की तुम्ही या सगळ्यामध्ये जर का आता तुमच्या वडिलांना समजून घेतलत ना, तर कदाचित तुमच्यासाठी हे आता सोपं असेल आणि तुम्ही या सगळ्यामध्ये तुमच्या वडिलांना समजून घ्याल. यावरती मात्र आता पृथ्वी विचार करायला लागतो, का ही बाई इतकं आता माझ्या वडिलांच्याबद्दल आणि माझ्याबद्दल का इतकं बोलत आहे. आणि असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे तोपर्यंत छोटी मुलगी म्हणजेच युगंधरची छोटी मुलगी आली आणि ती आता सांगायला लागते, तू काय तुझ्या मालक साहेबांच्या बद्दल सांगत आहेस? खरं तर या सगळ्यामध्ये मात्र आता म्हणजे मी त्यांच्याशी बोलायला गेले होते, पण त्यांनी ओरडून मला तिकडून पाठवून दिलं. आणि त्यावरती आनंदी म्हणते, अजिबात नाही आहे, मी पाहिलेलं आहे की आता मालक साहेब ज्या वेळेला हा सगळा प्रकार घडला ना, त्यावेळेला तुमच्यासाठी किती रडत होते ते. त्यांना आता नक्कीच तुमची आठवण येत असणार आहे. आणि असं म्हटल्यावरती ती सांगायला लागते, आनंदी, अगं तू आहेस तरी कोण? म्हणजे सेम टू सेम माझ्या आईसारखं तू आता मला जे काही समजावून सांगतेस, पृथ्वीदादाला समजावून सांगतेस. पृथ्वीदादा एरवी तर कुणाचं काही ऐकत नाही आहे, पण या सगळ्यामध्ये एरवी न ऐकणारा पृथ्वीदादा आज तुझं ऐकतोय. खरंच आम्हाला तुला भेटल्यावरती आईची आठवण आली. असं मात्र आता तिघेही जण आनंदीला मिठी मारतात. आनंदी खूपच खुश झालेली आहे. अजूनही या तिघांना माहीत नाहीये की आनंदी मात्र आपली आई आहे किंवा आता तिच्यासोबत युगंधरने लग्न केलंय. पण तरी सुद्धा मात्र आता हे सगळेच जण खूपच खुश आहेत आणि आनंदीला मात्र आता मिठी मारत आहेत. आनंदी या सगळ्यामध्ये खुश झालेली आहे, कारण आता कुठेतरी तिचा हेतू सफल होताना दिसत आहे. आणि हे सगळं होत असताना मात्र आता इकडे युगंधर पण खुश झालेला आहे. युगंधरला आनंदीने खरंच जो काही बोलली ते सगळं करून दाखवल्यान हे आता बघून तिला खूपच त्याला आनंद झालेला आहे. आणि आता ज्या वेळेला मात्र आता इकडे यांना समजणार की आनंदी या सगळ्यामध्ये युगंधरची बायको आहे, आपली आई आहे, त्यावेळेला सुद्धा आता हे प्रेम टिकून राहणार का किंवा या सगळ्यामध्ये
मात्र आता पुढे या सगळ्यामध्ये मात्र आता इकडे आनंदीवरती ते राग करणार. नक्की काय घडणार, कसं घडणार, येणाऱ्या भागामध्ये मात्र आपल्याला सगळं पाहायला मिळणार.